मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच घेतलेले आहेत। गृह विभागानं मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले। गंभीर गुन्हे मागे घ्यायला गृह विभागानं स्पष्टपणे नकार दिलाय। मराठा आंदोलकांवर एकूण 828 गुन्हे आहेत जे मागे घेतलेले आहेत, मात्र सरसकट गुन्हे मागे घेणार नाही असंही स्पष्टपणे सांगितलंय। रांदरवाडी सराटीसह राज्यभरात झालेल्या मराठा आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात दाखल झालेल्या 1509 गुन्ह्यांपैकी 828 गुन्हे हे मागे घेण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 आणि दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनातील 64 असे एकूण 81 गुन्हे गंभीर असल्यामुळे ते मागे घेता येणार नाही असं गृह विभागानं स्पष्टपणे सांगितलंय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। ओम, मराठा आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत ते सरसकट मागे घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मनोज जरांगे यांची पाटलांची मागणी होती खरं तर सरसकट गुन्हे मागे घ्यावेत, मात्र तसं होणार नाही हे आता गृह विभागानं स्पष्ट केलंय। श्वेता, आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात हिंसाचार झाला आणि त्यानंतर सरकारकडनं या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले। राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या 1,500हून अधिक गुन्ह्यांपैकी 850 गुन्हे मागे घेण्यात आले असले तरी सुद्धा साधारणपणे या 1,500 पैकी 81 असे गुन्हे आहेत जे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आणि ज्याचं खरं तर एक निकष त्यामध्ये असा देखील लावण्यात आला आहे की 5 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान ज्या गुन्ह्यांमध्ये झालंय त्या गुन्ह्यांची गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद झालेली। त्यामुळे यासह इतर जे निकष लावून हे गुन्हे दाखल करण्यात आले ते 81 गुन्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाहीत हे राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये या संदर्भातलं जी स्पष्टोक्ती आहे ते सरकारकडनं करण्यात आलेली आहे। आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधिमंडळात आणि जाहीर सभांमधून सुद्धा या संदर्भातली स्पष्ट भूमिका मांडली होती की जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ज्यामध्ये आमदारांच्या घरावर हल्ले करणं किंवा त्यांच्या जीविताशा संदर्भातले जे काही गुन्हे आहेत ते मागे घेतले जाणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांकडनं याआधी स्पष्ट करण्यात आलं होतं आणि तीच भूमिका गृह विभागाकडनं आता या उपसमितीच्या बैठकीमध्ये मांडली आहे। त्यामुळे मराठा आंदोलकांच्या संदर्भातले 81 गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे न घेण्याचा जो सरकारचा निर्णय आहे त्यावरती मनोज जरांगे आणि त्यासोबतच आता मराठा समाजाच्या वतीनं आंदोलकांकडनं नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।